गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छिन्द्र आद्याः चौरङ्गीरेवाणक भर्तरी संज्ञाः भूम्यां बभूर्वः नवनाथ सिद्धाः. अध्याय 22. मैनाकिनीचे स्वर्गलोकी प्रस्थान. श्री गणेशाय नमः. मच्छिंद्र व मीननाथास घेऊन गोरक्ष गेल्यावर शोकाकुल मैनाकिनीस उपरीचर वसूने मोठ्या युक्तीने घरी नेले, पण काही केल्या तिला स्वस्थता वाटेना. मच्छिंद्राच्या आठवणीने तिला सारखे गहिवरून येत होते. तेव्हा वसू म्हणाला, बाई ग, आता धैर्य धर, शोक आवर. या जगात सर्वच अशाश्वत आहे. जे आज आहे ते उद्या नाही. मग तू कशासाठी रडतेस? मच्छिंद्र कोण, तू कोण याचा विचार कर. तुम्हा दोघांचा सहवास हा केवळ योगायोग होता. तो कार्यापुरता तुझ्यापाशी आला आणि योग्य वेळ येताच स्वहितार्थ निघूनही गेला. मग तुलाही स्वतःचा विचार करायला नको? आपले पूर्वपद आठवून मच्छिंद्र गोरक्षाबरोबर गेला तेव्हा तूही आपल्या पूर्वीच्या स्थानी सिंहल द्वीपास चल. तुला त्याच्या विरहाचे दुःख वाटते ना? मग तुझी मच्छिंद्र भेटीची इच्छा मी पूर्ण करीन. तुला मीननाथ भेटेल, गोरक्षही भेटेल. 12 वर्षांनी इंद्र सिंहल द्वीपास मोठा यज्ञ करील. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश, सर्व देव व महान प्रतापी नवनाथही तेथे येतील. म्हणून शांत हो आणि माझ्याबरोबर सिंहल द्वीपास चल. मैनाकिनी म्हणाली, महाराज, आपण मला मच्छिंद्राची पुन्हा भेट घडविण्याचे वचन दिलेत तरच माझ्या मनाचे समाधान होऊन मला स्वास्थ्य लाभेल. तेव्हा तिची मनोवस्था जाणून त्या कृपाळू वसूने तिला तसे वचन दिले. मग त्याच्याच सूचनेवरून मैनाकिनीने दैर्भामा नावाच्या एका कर्तबगार दासीला गादीवर बसवून स्त्री राज्याची सर्व सूत्रे तिच्या हाती दिली. तिला राज्यकारभाराची सर्व माहिती दिली. निरोपाच्या वेळी रडणाऱ्या सर्व प्रजाजनांचे तिने सांत्वन केले आणि ती विमानात बसून निघाली. तिला सिंहल द्वीपास सोडून वसू स्वस्थानी गेला. मच्छिंद्र मैनावती भेट. इकडे मच्छिंद्र व मीननाथासह स्त्री राज्यातून निघालेला गोरक्ष गौड बंगालच्या वाटेस लागला. मजल दरमजल करीत ते तिघे गौड बंगालात प्रवेशले. फिरत फिरत ते एका आमराईत आले. ते स्थान पाहताच गोरक्षाला त्याची कानिफाशी झालेली भेट आठवली. कानिफामुळेच आपल्याला मच्छिंद्रनाथांचा ठाव ठिकाणा समजला, म्हणून त्याच्या मनात कानिफाबद्दल अपार प्रेम दाटून आले. त्याच्या आठवणीने गोरक्षाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले. मीननाथाला खांद्यावरून खाली उतरवून त्याने त्या पवित्र जागेला नमस्कार केला. त्यावेळी त्याची अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाने त्याला त्यामागचे कारण विचारले. तेव्हा गोरक्ष म्हणाला, गुरुजी, तपश्चर्या पूर्ण झाल्यावर मी तुमच्या भेटीसाठी व्याकुळ झालो होतो. तहान, भूक व देहकष्ट याची पर्वा न करता तुम्हाला शोधत अहोरात्र वणवण भटकत होतो. पुढे दैवयोगाने याच ठिकाणी माझी व कानिफनाथाची भेट झाली. त्याच्याकडूनच मला तुमची हकीकत कळली. मी स्त्रीराज्यात आलो आणि आज तुम्ही माझ्याबरोबर आहात. या पुण्यस्थानाने माझी हरविलेली संपत्ती मला पुन्हा मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. म्हणून मी या स्थानाचा व कानिफनाथाचा आजन्म ऋणी राहीन. ते ऐकून मच्छिंद्रालाही भरून आले. त्याने गोरक्षाला प्रेमाने जवळ घेतले आणि त्याच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली. पुढील प्रवासात गोरक्षाने मच्छिंद्रनाथाला जालंधरनाथांची हकीकत सांगितली. तेव्हा राजा गोपीचंदाचे कृष्णकृत्य ऐकून मच्छिंद्रनाथ संतापला. अशा दुष्टाला धडा शिकवलाच पाहिजे या निर्धाराने तो हेलापट्टणकडे निघाला. तिथे जाताच त्याने जालंधरनाथाविषयी चौकशी केली. त्या चौकशीत कानिफाने त्यांना बाहेर काढल्याचे व गोपीचंदाने जोग दीक्षा घेतल्याचे कळले. तेव्हा कुठे मच्छिंद्राचा राग शांत झाला. पुढे जाण्यापूर्वी मैनावतीला भेटून जावे असा विचार करून तो राजगृही गेला. तेथे मैनावतीने त्यांची षोडशोपचारे पूजा केली. उत्तम आदरातिथ्य करून त्यांना संतुष्ट केले.
व त्यांना येण्याचे प्रयोजन विचारले. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, माते, मी दत्तात्रेयांचा शिष्य मच्छिंद्र आहे. तुझ्या सद्गुरूंना त्यांच्याकडूनच अनुग्रह झाला असल्याने जालंधर व मी गुरुबंधू आहोत. मार्गामध्ये तुझ्या मुलाने गोपीचंदाने त्यांची जी दुरवस्था केली ते ऐकून मी त्याचा नाश करण्यासाठी आलो होतो. पण ग्रामस्थांकडून येथे घडलेला सर्व प्रकार व त्यांच्या मनातील तुझ्याबद्दलचा आदर पाहून तुला भेटण्यास आलो. जालंधरांना गुरु करून तू आपल्या जीवनाचे सार्थक केलेस आणि पुत्रासह आपली 42 कुळे उद्धरलीस. तू धन्य आहेस. ते ऐकून मैनावतीचे हृदय भरून आले. तुमच्या दर्शनातच आमचा भाग्योदय आहे असे म्हणून तिने नाथाला नमस्कार केला. त्यांना आग्रहाने 3 दिवस ठेवून घेतले. त्यांचा थोर सन्मान केला. निरोपाच्या वेळी मच्छिंद्रनाथाने तिला अनेक शुभाशीर्वाद दिले. मीननाथाचा वध व संजीवन. हेलापट्टण सोडल्यावर ते 3ही नाथ जगन्नाथास गेले. तेथे जगन्नाथाचे दर्शन घेऊन 3 दिवसांनी पुन्हा प्रवासास निघाले. फिरत फिरत ते सौराष्ट्रात गेले. तेथे एका गावात वस्ती केली. सकाळी मच्छिंद्र व गोरक्ष उठले. त्यांनी सकाळची आन्हिके उरकली. मग गोरक्ष भिक्षेसाठी गेला. गावात हिंडून काही वेळाने तो परत आला. मीननाथ झोपलेलाच होता. मच्छिंद्राने त्याला उठविले आणि आडबाजूला प्रातर्विधीस बसविले. काही वेळाने तो म्हणाला, गोरक्षा, मीननाथाला तिकडे शौचाला बसविले आहे. त्याचे आटोपले असेल तर त्याला धुवून आण. गोरक्ष मीननाथापाशी गेला तेव्हा त्याचे हातपाय विष्ठेने माखले होते. ते पाहून गोरक्षाला किळस आली. तो मनोमन चरफडला. म्हणाला, मच्छिंद्रांनी ही पीडा कशाला बाळगली आहे? ते स्त्री राज्यात गेले नसते तर यातले काहीही घडले नसते. ते काही नाही. आता ही उपाधी आपणच घालवली पाहिजे. त्या रागाच्या भरात त्याने मीननाथाला नदीवर नेले व गुरुदेवांनी याला धुवून आणवयास सांगितले आहे ना, मग याला आतून बाहेरून धुवून काढतो असे म्हणून त्याने मीननाथास खडकावर आपटून ठार केले. त्याचे कातडे काढून घेतले. हाडे व मांस जलचरांना खाऊ घातले. मग ते कातडे धुवून खांद्यावर टाकले आणि तडक मुक्कामी परतला. मच्छिंद्रनाथ भांग आणण्यासाठी गावात गेला होता. गोरक्षाने ते कातडे उन्हात वाळत टाकले आणि त्याची वाट पाहत बसला. मच्छिंद्रनाथ भांग घेऊन आला आणि पाट्यावर वाटत बसला. तेव्हा गोरक्षाला निवांत बसलेला पाहून त्याने विचारले, मीननाथ कुठे दिसत नाही? गोरक्ष म्हणाला, मी त्याला धुवून वाळत टाकला आहे. मच्छिंद्र, वाळत? कुठे? हा काय प्रकार आहे? गोरक्ष, तो काय तिथे उन्हात? विश्वास बसत नसेल तर बाहेर जाऊन खात्री करून घ्या. मच्छिंद्राने बाहेर जाऊन पाहिले आणि मीननाथाची कातडी सुकत घातलेली पाहून त्याला मोठा धक्काच बसला. मूर्छा येऊन तो खालीच कोसळला. काही वेळाने भानावर येताच त्याने पुत्रशोकाने हंबरडाच फोडला. छाती बडवत आक्रोश करू लागला. मीननाथाची कातडी कवटाळून विलाप करू लागला, बाळा, तुला बरोबर आणण्यात मी फार मोठी चूक केली. आता मैनाकिनीला कसे तोंड दाखवू? तिला काय उत्तर देऊ? तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र पुन्हा लाभणार नाही. तू किती चांगला होतास, गुणवान होतास. मला सोडून कधीच कुठे गेला नाहीस. आता मी काय करू? कुठे शोधू तुला? तुला पाहिल्याशिवाय माझे समाधान होणार नाही. कोणीतरी माझा मीननाथ मला दाखवा हो. त्यावेळी त्याचा पुत्रशोक पाहून गोरक्ष स्तब्धच झाला. मच्छिंद्रनाथाचे सांत्वन करताना तो म्हणाला, गुरुजी, सावध व्हा, स्वतःला आवरा. देहादिकांचा मोह धरणे अज्ञान आहे. जे अशाश्वत आहे त्याविषयी शोक करण्यात काय अर्थ? चैतन्य आतही आहे, बाहेरही आहे. वस्तूंचा नाश झाला म्हणून त्या तत्वाची काहीही हानी होत नाही. जन्म मरण ही तर भ्रांती. आत्मा अमर आहे. या अर्थाने मीननाथ काल होता, आत्ता आहे आणि उद्याही असेल. म्हणून त्याच्या नश्वर देहाकरता तुम्ही मांडलेला आक्रोश योग्य नाही. गोरक्षाने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचे रडे आवरेना, अन विवेकही येईना. माझा मीननाथ सदेह भेटल्याशिवाय हा शोक थांबणार नाही असा त्याने आग्रहच धरला. तेव्हा गोरक्षाचा नाईलाज झाला.
त्याने संजीवनी मंत्राने भारलेले भस्म त्या कातड्यावर टाकून मीननाथास जिवंत केले. त्याने बाबा बाबा असे म्हणत धावत जाऊन मच्छिंद्राच्या गळ्याला मिठीच मारली. मच्छिंद्राने त्यास छातीशी कवटाळून त्याचे वात्सल्याने मुके घेतले. दुसऱ्या दिवशी तो त्रिवर्ग पुढील प्रवासास निघाला. काही वेळाने गोरक्षाने मच्छिंद्रास विचारले, गुरुजी, तुमचे सामर्थ्य महान आहे. तुम्ही शेकडो मीननाथ उत्पन्न करू शकता. तसेच देह नश्वर असून आत्माच शाश्वत आहे हेही आपणास ठाऊक आहे. त्यामुळे मीननाथाकरिता तुम्हाला इतका विलाप करताना पाहून मला धक्का बसला. त्या विलापामागचे कारण सांगू शकाल काय? त्यावर मच्छिंद्राने प्रतिप्रश्न केला, तू कोणत्या हेतूने मीननाथास मारलेस? गोरक्ष उत्तरला, तुम्ही आत्मज्ञानी, विरक्त व संन्यासी आहात आणि मीननाथावर अपार मायाही करता. म्हणून तुमच्या ठिकाणी आशा, तृष्णा, इच्छा, लोभ, मोह, ममता या विकारांचे प्राबल्य अजूनही आहे का ते पाहण्यासाठीच मी हे कृत्य केले. तेव्हा मच्छिंद्र हसून म्हणाला, गोरक्षा, तू जशी माझी परीक्षा घेतलीस तशीच मीही तुझी परीक्षा घेतली बरे. अरे, मीननाथ व त्याचा देह हे आभास आहेत असे तू म्हणतोस. मग विष्ठेने माखलेल्या त्याच्या देहाला पाहून तुला किळस का वाटली? तू जलचरांना मीननाथाच्या अस्थी व मांस खाऊ घातलेस. त्यावेळी ते आभास आहेत असे तुला का नाही वाटले? कारण मायेच्या क्षेत्रात ते सर्व खोटे असूनही खरेच वाटते. भ्रांती म्हणतात ती हीच. या भ्रांतीमुळेच माझे रडणेही तुला खरे वाटले, पण तोही भासच. यावरून हे सर्व शरीरधर्म खोटे आहेत हे लक्षात घे. ते ऐकून गोरक्ष काय समजायचे ते समजला. आपण आपल्या गुरुला मोहजालातून बाहेर काढले असे त्याला जे वाटत होते ते किती व्यर्थ होते याची त्याला जाणीव झाली. आपले गुरु स्त्रीराज्यात राहिले ते केवळ मारुतीला त्याच्या वचनातून व मैनाकिनीला तिला मिळालेल्या शापातून सोडविण्यासाठीच. त्यांचे स्वतःचे तेथे काहीच काम नव्हते. ते रहस्य त्याला उलगडले. आपले सद्गुरू किती कृपावंत व श्रेष्ठ महात्मा आहेत हे ओळखून त्याचे हृदय आनंदाने भरून गेले. दुसऱ्याच क्षणी मच्छिंद्रनाथाच्या चरणांना वंदन करून त्याने त्यांची क्षमा मागितली. त्यावेळी त्याला जवळ घेऊन मच्छिंद्र म्हणाला, बाळा, तुझे लक्ष अलक्षांच्या ठिकाणी आहे किंवा नाही? तुझे ज्ञान काय? तुला विज्ञानासंबंधी कितपत ठाऊक आहे? तुला शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा सम्यक बोध झाला की नाही हे सर्व जाणून घेण्यासाठीच मी हे लीला कौतुक केले. पण आता शंका नाही, तू पूर्ण ज्ञानी झाला आहेस. ते ऐकून गोरक्षास गहिवरून आले. गुरुजी, हा आपल्याच कृपेचा प्रसाद आहे असे बोलताना त्याचा कंठ दाटून आला होता. अध्याय 22 समाप्त.